हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मग सकाळी सकाळी मी चाललो आहे पाण्याची पिशवी घेऊन त्या शेताला, कारण मोटर चालू करून शेताला पाणी द्यायचं आहे। मग ते पाण्याला आले त्या शेत, मग काल त्यात म्हणजे बोधाच्या साईडला मका पण लावलेला आहे, मग त्यासाठी त्याला पाणी सोडावं लागेल। मग मी चाललो त्या शेताकडं आणि सकाळी सकाळी येतो। काल सळा सोडून झाल्या त्या आणि उद्यापासून नाही तर संध्याकाळपासून मुकळ्या तोडण्या चालू। आणि गाईज आजपासून मी एक सांगतो तुम्हाला नंतर ना व्हिडिओ एंड करताना, एक काय तर आपलं ऊस लावायचं जे मिशन आहे, काय तर ते मिशन आहे त्याला आपण काय तर नाव देणार आहे। नाव देऊन म्हणजे एक दिवस मुकळ्या तोडणं, एक दिवस ऊस तोडणं, एक दिवस म्हणजे सगळ्या मोळ्या बांधून इकडं म्हणजे बोधावर ठेवणं, मग कांडी मारणं, मग त्यानंतर त्याला जमिनीत बुजवणं, हे सगळं काम करणार आहे। मग त्यासाठी एक काय तर टायटल पाहिजे ना। मग तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय टायटल देऊ आपण त्याच्यासाठी। सध्या चालू आहे मी पाना माटवलो का घेतलं ह्याच्यामध्ये निकल पडे हे। आणि काय इथं बघा पोते मी इथं लास्ट सरी सोडताना इथं टाकलं, ट्रॅक्टर गेलं आणि इथंच म्हणजे सरी सोडत येऊन इथं उचलून टाकलं खाली आणि नंतर ना ते ट्रॅक्टर घेऊन गेले। हां गाईस, मग ह्या शेतात येऊन पोहोचलोय आणि इथं बघा, इथं कुठं तर तुम्हाला भेंड दिसतंय का? दिसत नाही, कारण मी इथं लपवून ठेवलोय, त्याला लपवून ठेवलोय। बघा फळ जाताना तिथं बघा, तिथे एक तुकडं आणि तिथे एक तोडा आहे। पाईप काढलं नाही म्हणजे पाचटातून, मग ते जळून गेलं सगळं। मग त्यामुळं ह्याला पण असं म्हणजे असं ते काय आग लागते म्हणून बाहेर काढून ठेवलं इथं। त्यात इथं आहे बघा, थांबा बघा वरचं इथं ठेवलंय आणि आता ह्याला फिट करूया तिथं। आणि नंतर ना मोटर चालू करायला जाऊया। फिट केलो, चला मग पाणी घेऊन जाऊया। गाईज बघा त्या तिथं ऊस तोडीचं मशीन चालू आहे, ते दिसतंय का? ते इनफिटर ते मशीन असं गाईज। आता बघा, आता दिसतंय का ते मशीन ते इनफिटर तिथं ऊस तोडायचं चालू आहे। चला आपण जाऊया भाऊ। मी त्या पलीकडे गेलो होतो, तिथं भेंड चालू आहे का बघायला। हा गाईज, आजचा व्हिडिओ लय खास होणार आहे। आपण बघा आमच्या शेताच्या शेजारी पहिले ते गहू आणि तिथं मोटर आहे। हे बघा भीमा नदी, आणि मोटर चालू करून चाललो नाही। लय कुठाना झाला ते तुम्हाला दाखवलं नाही, इतक्या कुठाना झाला की काय सांगू। हे गाईस चालू झालं बघा मोटर आत्ता। मग किती घाण पाणी मारायला बघा, बहुतेक मोठं आहे हे गाळमध्ये आहे, रेत असतं ना ते गडगी पुढं, बहुतेक त्याच्यात नाही। पाणी पण लय कमी मारायला आहे। अलीकडं भेंड आहे तेवसात बघून तिथं चालू आहे का। आधी इथं पाणी लावून जाऊ।
गाईज बघा पाणी चाललंय, आपण पण पलीकडे जाऊया. हे घेऊन चालू असेल तर त्याला बंद करून येऊया. तिथलं पाणी आपलं तिकडे जात आहे, कारण तिकडं असं उतार आहे म्हणून तिकडं पाणी पळत जाते. हे गाईज मग तिथून मी आलो 12 वाजता त्या शेतातून आलो, कारण लाईट पण गेली. मग ती गेली ती तिकडंच गेली, परत आलीच नाही. मग त्यामुळे घराकडे आलो. मग आता जनावरांना चारा आणून ठेवून त्यांना देऊन त्यांना पाणी पाजून आता मी निघालोय तिथं आमच्या बाबाच्या वस्तीला मम्मीला सोडायला. मग चालू असंच मग परत आपल्याला येऊन गायच्या धारा काढायच्या आहेत. मग काढून डेरीला दूध घालून परत घरी यायचं आहे. मग उद्यापासून इथलं काम चालू करायचं आहे आपल्याला ह्या शेतातलं, कारण इथं मुकऱ्या वगैरे तोडायच्या आहे त्या. मग चला सध्याला तर मम्मीला सोडून येऊ. हे बघा त्यांचीच गाडी आणणार होता गाईज. मग इथं डांबर रस्ता करेल ती, आणि त्यात ह्याचे चाक बघा. बघा चाक कसं झालं ती. पुढं चाकाला लागलं सगळं डांबर, चपलाला पण लागलंय नुसतं डांबर. गाईज मग घरी येऊन दूध घालून घरी येऊन टी शर्ट घातलं बघा, शर्ट चेंज केलंय. मग सध्या काय झाले थांबा, सध्या जनावरांना चारा टाकतो. चला मग चारा इथं वाडा आहे, थोडं टाकूया आणि आपण आपला पण चारा खाऊन घेऊया. भुका लागले त्या नंतर जेवण करून झोपूया.